ह्या दिलेल्या प्रश्नाचं जर आपण निरीक्षण केलं तर एक्सकडून म्हणजे या बाजूकडून आपणास फ्रंट व्ह्यू पाहायचा आहे. त्यावेळी हा एक रेड कलरचा जो भाग आहे तो आपल्याला इकडून आपल्याला स्पष्ट दिसणार आहेत. बाकी भाग आपले आयडेंटिफाय होण्याचे म्हणजे दुसऱ्या बाजूकडून दिसणारे आहेत. फ्रंट व्ह्यूकडून आपण पाहत असताना फक्त आपल्याला हा एक स्क्वेअर आणि हा एक स्क्वेअर असं दिसत आहेत. तर आपण तो जर फ्रंट व्ह्यू आपण काढला आणि साईड व्ह्यू आपला लेफ्ट साईडला येणार आहे. त्यामुळे फ्रंट व्ह्यू सर्वसाधारण आपण या साईडला आपण जर काढला तर या पद्धतीने दोन स्क्वेअर्स त्याच्यामध्ये आपण असं दिसतील. आणि शिवाय हा जो आतला कोपरा आहे तो आपल्याला फ्रंट व्ह्यूकडून पाहत असताना स्पष्ट दिसणार नाही. त्याच्यावर आपल्याला डॉटेड येणार आहे आणि ती डॉटेडबद्दल आपण टॉप व्ह्यू काढल्यानंतर आपण ती डॉटेडकडे लक्ष देऊया. टॉप व्ह्यूमध्ये जर पाहिलं आपण तो निळ्या रंगाने दिसणारा टॉप व्ह्यू आहे आणि तो सर्वसाधारण असा आकाराचा आहे. अशा आकाराचा आहे आणि त्यामध्ये ही जी आतली कडा आहे ती आपल्याला इकडून दिसत नाही आहे, म्हणजे ही कडा. तर त्याची डॉटेड रेषा इथं काढणार आहोत आणि पुन्हा साईड व्ह्यूसाठी आपण प्रोजेक्शन घेतले. उंचीची प्रोजेक्शन फ्रंट व्ह्यूमधूनच. साईड व्ह्यूमध्ये बघितलं आपल्याला येलो कलरचे जे हायलाईट्स आहेत ते आपल्याला दिसतील. मध्यभागी येलो कलरचा हा पृष्ठभाग दिसेल. परंतु टॉप व्ह्यूमधल्या ह्या ज्या दोन पाठीमागच्या भुजा आहेत त्याच्या आपल्याला इथं आपल्याला डॉटेड दोन रेषा येणार आहेत. त्या इथं साईड व्ह्यूकडून पाहताना दिसणार नाहीत, पण त्या पाठीमागं अंतराचा हिशेब केला आणि प्रोजेक्शन टाकले तर आपल्या लक्षात येते की ते पाठीमागं ते आहेत आणि ते कोपरे आहेत. त्याच्यासाठी आपल्याला डॉटेड लाईन काढणं गरजेचं आहे. दिलेल्या प्रश्नाकडं काळजीपूर्वक पाहिला असता लक्षात येईल की आपल्याला फ्रंट व्ह्यू या क्वाड्रंटमध्ये म्हणजे उजव्या बाजूला येणार आहे. त्याच्यावरती टॉप व्ह्यू आणि त्याच्या फ्रंट व्ह्यूच्या लेफ्ट साईडला डाव्या बाजूला आपल्याला साईड व्ह्यू येईल. तर फ्रंट व्ह्यूची एकूण मापं आणि मापांच्या पोझिशन्स आता आपण विचारात घेऊया. फ्रंट व्ह्यूची जी लांबीची माप आहे ती एकूण 80 मिलीमीटर आहे आणि पहिल्या दोन टप्प्यात ती 20-20 आणि नंतर 40 अशा स्वरूपानं आहेत. तेव्हा आता आपण ती मार्किंग्स लांबीची या बाजूला करून घेऊ. पहिला टप्पा 20, नंतर 20 आणि एकूण 80 शेवट. तसंच उंचीचा एकमेव टप्पा आहे आणि उंची आहे 40. त्यामुळे ही 3 मापं झाल्यानंतर आपण या मापाच्या खुणामधून मापं टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यूसाठी आपण प्रोजेक्शन करून घेऊया. कारण हीच मापं आपल्याला उंचीची मापं साईड व्ह्यूसाठी लागतील आणि लांबीची मापं टॉप व्ह्यूसाठी येतील. लांबीची माप आता आपण टॉप व्ह्यूसाठी वरती घेऊया. पहिलं 20, नंतर 20 म्हणजे 40 आणि शेवट अजून 40 म्हणजे 80 वरती. ही मापं पुरेशा लांबीनं उंचीनं आपण वाढवून घेऊ. आता फ्रंट व्ह्यूमध्ये आपल्याला उंची आणि लांबी ही दोन्ही मापं मिळालेली आहेत. आवश्यक त्या रेषा आता आपण ठळक करून घ्यायच्या आहेत. फ्रंट व्ह्यूकडे पाहिलं असता आपल्या लक्षात येते की वर आणि खालील दोन्ही कडा पूर्ण लांबीच्या दिसतील. त्यामुळं आडव्या ज्या बाजू आहेत लांबीच्या त्या आपण इथं स्पष्ट करून घेऊ.
उभ्या रेषेमध्ये पाठीमागची पुढच्या कडा स्पष्ट येतील आणि मध्यभागी 40 अंतरावरील रेषा बाहेरून स्पष्ट दिसणार आहे. तशी इथं तिसरी अजून एक कडा आहे की जी डॉटेड दिसणार आहे, आतल्या बाजूला आहे. परंतु आपण टॉप व्ह्यू काढू त्यावेळी ती डॉटेड काढायला आपल्याला समजायला सोपं होईल, म्हणून आपण आता टॉप व्ह्यू वळूया. टॉप व्ह्यूसाठी असणारी आवश्यक असणारी लांबी आपणास मिळालेली आहे. रुंदीची मापं जी आहेत ती 10, 10, 20, 10, 10 अशी एकूण 60 आहेत, 60 मिलीमीटर. त्यामुळे पट्टी ठेवून आता आपण काळजीपूर्वक ही मापं टाकूया. मापं जास्त आहेत. पहिलं 10, नंतरचे 10, नंतर 20, नंतर 10 आणि शेवट 10 अशी इतकी मार्किंग आहेत. आता ह्या सगळ्या मार्किंगमधून आपण आडव्या रेषा काढू. अशा रीतीने हे संपूर्ण एकूण रुंदीची मापं टाकून झाल्यानंतर आपल्याला इथं बऱ्याच रेषा मिळत आहेत. काळजीपूर्वक वरून दिसणारा देखाव आपण वरून पाहायचा आहे. तेव्हा लक्षात येईल की ही जी कडा आहे इथून आणि वरती त्या पूर्ण 40 अंतराच्या आहेत. त्या आपण स्पष्ट करून घेऊ. त्यानंतर 10 मिलीमीटर अंतरावरती जी रेष येणार ते आतमध्ये 20 मिलीमीटर अंतरापर्यंत आहे. तसंच पाठीमागच्या बाजूस जो या व्ह्यूचा जो भाग जातोय तो पाठीमागे हे 40 मिलीमीटर आहे. पुन्हा तोच भाग 20 मिलीमीटर अंतरावरती पुन्हा 40 मिलीमीटरची रेष आडवी येईल. त्यानंतर हे पुढच्या बाजूची 20 मिलीमीटर आत आणि 40 मिलीमीटर बाहेरच्या बाजूला आडवी इतके आपल्या आडव्या रेषा इथं होतील. यानंतर ज्या रेषा ठळक करायच्या आहेत उभ्या त्याच्यामध्ये सर्वात पाठीमागची कडा, त्यानंतर मध्यभागी दोन बाजूला जातील, मध्य रेषा येणार नाही. त्यानंतर पुढच्या ज्यासारख्या भागातली पाठीमागची रेषा आणि पुढच्या अगदी सर्वात समोर पुढं जे आहेत दोन जॉज त्याच्यात 10 मिलीमीटर रुंदीच्या रेषा. अशा रीतीने टॉप व्ह्यू इथं कंप्लीट झाला. आता टॉप व्ह्यू कंप्लीट झाल्यानंतर लक्षात येते की हा जो कोपर आहे, हा जो पृष्ठभाग आहे तो आपल्याला इकडून पाहिला असता दिसत नाही. इकडून हा सगळा 40 मिलीमीटरचा पृष्ठभाग दिसतोय फ्रंट व्ह्यूमध्ये, परंतु आतल्या बाजूला 20 मिलीमीटर अंतरावरती ही रेषा ही कोपर आहे. त्यामुळे आपल्याला इथं फ्रंट व्ह्यूमध्ये त्याची डॉटेड दिसणार आहे आणि ती डॉटेड आता आपण काढूया. आता साईड व्ह्यूसाठी आपल्याला नेहमीप्रमाणे कंपासचा वापर करून आपल्याला वाय अक्षावरील माप एक्स अक्षावरती घ्यायचे. त्यासाठी एक्स आणि वाय अक्षाच्या छेदबिंदूवरती कंपासचं लोखंडी टोक टेकवून पहिलं माप आपण जे आहे 20 मिलीमीटर अंतरावरलं ते ऑलरेडी आपल्याकडे आलेलं असतं. तसं हे 20चं घेतलं. त्यानंतर 10 मिलीमीटरचं, त्यानंतर 10, त्यानंतर 20. वाय अक्षावरून एक्स अक्षावरती टाकायची ती माप आपण.
आणि हे शेवटचं. आता ही जी एकूण मापं आलेली आहेत ते आपल्याला पुन्हा लंबरेषेत खाली घ्यायला लागतील. त्यासाठी पुन्हा पट्टी आणि गुण्याचा वापर आवश्यक आहे. गुण्या उभ्या वाय अक्षाला जुळवून झाला. पहिली रेषा ऑलरेडी आपण 20 अंतरावरली असते. त्यानंतरच्या या रेषा आपण आता इथं स्पष्ट करत जाऊ. या पद्धतीने आता आपल्याला 5 म्हणजे 6 उभ्या रेषा मिळालेल्या. उंचीमध्ये काही टप्पे नाहीत, त्यामुळे उंचीच्या म्हणजे आडव्या ज्या रेषा आहेत त्या आपण पहिल्या स्पष्ट करून घेऊ. आता यानंतर कडेनं पाहिलं तर हा कोपरा आपल्याला कॉर्नर स्पष्ट दिसणार आहे. तो पहिली रेषा येईल उभी. त्यानंतर हा कॉर्नर पण ह्या पृष्ठभागासाठी जी अखंड एक रेष दिसणार ती आपण इथं उभी करू. ही जी तिसरं आहे ती पाठीमागच्या कॉर्नर आहे. इकडून आपण पाहतोय साईड व्ह्यूसाठी. हे जे प्रोजेक्शन आलेलं आहे ह्या पाठीमागच्या कॉर्नरचं आहे, त्यामुळे तो इकडून आपण पाहताना समोरून ते स्पष्ट दिसणार नाहीये, ते पाठीमाग आहे. पण त्यामुळे ती रेषा डॉटेड येईल. तसाच या बाजूला एक कॉर्नर आहे तोही डॉटेड येईल. त्यानंतरचं हे प्रोजेक्शन रेषा हा कॉर्नर आहे जो आपल्याला इकडून स्पष्ट दिसणार आहे या पृष्ठभागासाठीचा, त्यामुळे ती रेषा स्पष्ट येईल. आणि हा बाहेरचा कॉर्नर हा शेवटची ही रेषा देखील स्पष्ट येईल आपल्याला. अशा रीतीने हा आपला साईड व्ह्यू पण इथं कंप्लीट होतोय. आता आपला नेहमीचा जो भाग आहे तो म्हणजे माप देणं. प्रत्येक वेळी कॉमन मापाच्या जागी आपण माप देणं जास्त सोयीचं. म्हणजे रुंदी या व्ह्यूमध्ये या व्ह्यूमध्ये समान आहे, त्यामुळे रुंदी माप आपण इथं देऊ शकतो एक ठिकाणीच. लांबी फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूमध्ये समान आहे, त्यामुळे तीही या दोन्हीच्या व्ह्यूच्या मध्ये द्यायची. आणि उंचीची माप ही या दोन व्ह्यूमध्ये समान आहेत. उंचीच माप कुठेही आपण फ्रंट व्ह्यू किंवा साईड व्ह्यूमध्ये देऊ शकतो. इथं आपण फ्रंट व्ह्यूमध्ये देऊ. त्यासाठीचे आवश्यक रेषा आता काढून झालेले आहेत. माप अनेक ठिकाणी द्यायची काय आवश्यकता नाही, तर आपण आता स्प्लिट करून माप देणार आहे. म्हणजे सर्व माप तोडून जी आहेत ती आपण स्पष्ट करणार आहोत. त्यामुळे पुन्हा टोटल इथं किंवा इकडं वरती द्यायची आवश्यकता नाही. बाण लांब आणि बारीक निमुळते पाहिजेत, पसरट द्यायचे नाहीत, अंकुचीदार असावेत. आता लांबीची माप आडव्या रेषेच्या वरती एकसारखे अक्षर जास्त रेषेच्या सर्वसाधारण मध्यभागी. उंची उभ्या रेषेच्या डाव्या बाजूस रेषेला समांतर पद्धतीनं. शेवटचं काम आहे ते म्हणजे व्ह्यूची नावं द्यायचं, लेटरिंग करायचं. त्यासाठी ज्या त्या व्ह्यूच्या खाली आपण समांतर रेषा काढायचे. 2 अक्षरासाठी अत्यंत फिकट काढायच्या
जास्तीत जास्त 5 मिलीमीटर किंवा 6 मिलीमीटर उंचीमध्येच मापं द्यायची. मापं देताना छोट्या पट्टीचाच वापर करावा. लेटरिंग आपलं पूर्ण झालेलं आहे. लेटरिंग पूर्ण झाल्यानंतर अनावश्यक झालेल्या ज्या ज्या रेषा वगैरे आहेत, म्हणजे व्ह्यूच्या बाहेरच्या बाजूच्या, या खोडून घ्यायचे. 2 व्ह्यूच्या दरम्यानच्या रेषा खोडायच्या नाहीयेत. तसंच अक्षरासाठी आखलेल्या रेषामध्ये जादा झाल्या असतील त्या रेषा खोडून घ्यायच्या. अशा रीतीने हा आपला प्रश्न सोडवून पूर्ण झालेला आहे.